2200 रुपयामध्ये एवढी व्हरायटी बघून तुम्हाला पहिले लागणार धक्का. टेस्ट करून तुम्ही होणार हक्का बक्का आणि जाता जाता पुढच्या महिन्याची बुकिंग करून जाणार पक्का. तर सकाळ झाली होती, बघितले तर होते चेतन सर यांचे बुकिंग. पूल चेक केला तर क्रिस्टल क्लीन होता. लॉन बघितली तर थोडी कटशॉट करायची गरज होती म्हणून आम्ही लागले कामाला. बघता बघता चेतन सर अराईव्ह झाले, त्यांना रूम दिली आणि मग सर जेवायला आले. आजचा लंचचा मेनू अशा प्रकारे होता. व्हेज आणि नॉन व्हेज मेन्शन केले आहे. जेवल्यानंतर आणि एवढे ट्रॅव्हलिंग केल्यावर रेस्ट नक्कीच गरजेची होती. मी फेरफटका मारायला बीचवर गेलो तर बघतो सर्व बीच रिकामी, सर्व दुकाने रिकामी. लोक नक्की फिरायला चालल्यात कुठे. आलो तोपर्यंत चेतन सर पूल मध्ये होते. आजकाल अंधार लवकर होतो म्हणून सरांची लवकर बीचवर जायची प्लॅनिंग होती. चहा उकळेपर्यंत सरांना थोडीशी फोटोग्राफी केली. बघितलं तर सरांनी गाडी रेडी ठेवली होती. मी सांगितले आनंद रेसिडेन्सी पासून 100 मीटर्सवर बीच आहे. मग सर गाडी ठेवून गेले. सरांनी बीचवर स्पीड बोट, बीच बक्के आणि थोडा वॉक केला. आल्यावर स्विंगवर सॉफ्ट प्लीजंट म्युझिक एन्जॉय केले. गरमागरम फिश फ्राय होईपर्यंत थोडा वेळ हाइड अँड सीक पण खेळले. डिनरचा मेनू अशा प्रकारे होता आणि मँगो आणि व्हॅनिलाने डिनर एंड झाले. सकाळ झाल्यावर ब्रेकफास्ट करून सरांनी आम्हाला बाय केले आणि जाता जाता एक पॉझिटिव्ह रिव्ह्यू पण देऊन गेले.